नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कुसुम म्हणते की जे करायचं ते प्रियाने केलंच. किती मोठा तमाशा केला आणि ठरल्याप्रमाणे तुझ्या घरच्यांनी तुझी साथ दिलीच नाही. सायली म्हणते की याची मला अपेक्षा होतीच ग, पण वाईट याचं वाटतं की एवढं करून सुद्धा मला यांच्याशी बोलता नाही झालं. यांना तर माहिती नाही आहे की मी त्यांच्यासाठी नाशिकला आले. हे अचानक असे निघून गेले आणि त्यानंतर काय घडलं हे मलाच कळलं नाही. नाहीतर मी तेव्हाच त्यांच्याशी बोलले असते. कुसुम म्हणते पण अर्जुन असा अचानक निघून का गेला? सायली म्हणते की त्यांना असं वाटलं असेल की ते प्रियासोबत डान्स करतायत, असंही झालं असेल का त्यांना. इकडे प्रिया खूपच चिडचिड करत असते. ती म्हणते की सायली किती खालच्या थराला गेली पाहिलं ना तुम्ही. तिने मला खोलीत बंद करून ठेवलं आणि माझ्या जागेवर नाचली. ती अजूनही माझ्या होणाऱ्या नवऱ्याला माझ्यापासून हिसकावण्याचा प्रयत्न करते. ती लग्नामध्ये अजून काहीतरी गोंधळ घालून ठेवेल. कल्पना म्हणते की ती लाख प्रयत्न करेल, पण आपण तसं होऊ देणार आहोत का? प्रतापही म्हणतो की शेवटी अर्जुनचं आणि तुझंच लग्न होणार. रविराज म्हणतो मला तर हे आज घडलेलं अजिबात पटलेलं नाहीये. लग्न करतोय की युद्ध करतोय? इथं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती लग्नाचा आनंद नाही तर सायलीला कसं अडवायचं याची भीती आहे. प्रतिमा म्हणते सायली पनवेलहून अर्जुनला भेटायसाठी नाशिकला आली म्हणजे त्या मुलीच्या मनामध्ये किती निर्धार आहे बघा. प्रताप म्हणतो पण चुकीचा निश्चय काय कामाचा? अर्जुनचा आणि आता तिचा काहीही संबंध नाहीये, हे सत्य तिने स्वीकारायलाच पाहिजे. कल्पना म्हणते की आपलंच चुकलं, आपण ना हॉलच्या बाहेर बॉडीगार्ड ठेवायला पाहिजे होते. तन्वी मनातच म्हणते की सिक्युरिटी गार्ड तर ठेवलेच होते, पण सायलीच्या चाळीबाहेर. तरीही ही सायली घराबाहेर पडलीच कशी? तन्वी तिथून निघून जाते. इकडे चैतन्य कुसुमला कॉल करतो. चैतन्य म्हणतो सायली वहिनी, तू इथे नाशिकला येणार होतीस ना, कुठं आहेस तू? का नाही आली तू इथं? संगीत सोहळा झाला सुद्धा. सायली सांगते की चैतन्य भाऊजी, मी इथं आले होते, तुमच्या समोरच होते आणि हे माझ्यासोबतच नाचलेत संगीत सोहळ्यामध्ये. चैतन्याला जरा आश्चर्यच वाटतं. सायली घडलेला सगळा प्रकार त्याला सांगू लागते. इकडे प्रिया साक्षीला कॉल करते आणि तू जगातली सगळ्यात मूर्ख मुलगी आहेस आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवते म्हणून मी महामूर्ख आहे असं म्हणते. साक्षीमध्ये तुझा आवाज एकदा कमी कर आणि नंतर नीट सांग, म्हणजे मला जरा कळेल. प्रिया म्हणते तू ज्या सायलीच्या घराबाहेर माणसं ठेवली होतीत ना, ती माणसं हाताला मेहंदी लावून त्याच्यावरती साखर पाणी लावत बसले, त्यामुळे सायली इथं पोहोचली आहे. आता साक्षीला सुद्धा खूपच धक्का बसतो. इकडे चैतन्य म्हणतो बापरे, एवढं सगळं झालं आणि यातलं अर्जुनपर्यंत काहीच पोहोचलं नाही. वहिनी, आता तरी मला अर्जुनला सगळं सांगू देत. सायली नाही म्हणते, ही लढाई माझी आहे आणि ती मी एकटीनेच लढायला हवी. बघूयात नशीब माझं अजून किती परीक्षा घेते. साक्षी म्हणते की त्यामुळेच त्या लोकांनी माझे फोन घेतले नाहीत. प्रिया म्हणते तुझे प्रॉब्लेम आता तू मला सांगत बसू नकोस. साक्षी म्हणते तुझे नाशिकमधले प्रॉब्लेम मी पनवेलमध्ये बसून कसे काय सॉल्व्ह करणार? एक तर तिथं जाण्याची आयडिया तुझी होती, आता तुझे प्रॉब्लेम तुझे तू निस्तर. लवकरात लवकर इथे ये आणि इथे येऊन लग्न कर. इथे गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये राहू शकतात. प्रिया म्हणते साक्षीला त्या हॉलचा सुद्धा पत्ता माहिती असणार आहे, ती तिथे येणार नाही का? साक्षी म्हणते इथे आपलं एक फार्म हाऊस आहे, तिथे लग्न कर, म्हणजे सायली तिथे पोहोचू शकणार नाही. प्रिया म्हणते की मी आत्ताच्या आत्ता घरच्यांना जाऊन सांगते, म्हणजे ते माझा सत्कारच करतील, हार घालतील माझ्या गळ्यामध्ये. अर्जुन सुभेदारचं लग्न कुठे? तर महिपत शिकरेच्या फार्म हाऊसवरती. साक्षी म्हणते तुझ्यासारखी मी तुला मूर्ख वाटले का? ते फार्म हाऊस आमच्या नावावरती नाही आहे, त्याच्यामुळे आमचा त्या जागेशी काही संबंध आहे असं कोणालाच कळणार नाही. त्याच्यामुळे तू लवकरात लवकर इथे ये, मी सगळी तयारी करून ठेवायला सांगते. आणि जर तुला आमच्या फार्म हाऊसमध्ये लग्न करायचं नसेल तर तुझं तू बघ, पण हो, जर तुझं अर्जुनशी लग्न नाही झालं तर तुझी आमच्याशी गाठ आहे, एवढं लक्षात ठेव. प्रिया आता खूपच घाबरते आणि साक्षी फोन कट करून टाकते. इकडे प्रिया सर्वांना येऊन सांगते की आता सोल्युशन मिळाले, इथे लग्न नाशिकमध्ये नाही करायचं, तर लग्न आता माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवरती करायचं. हळदही तिथेच करायची. आपण पोहोचेपर्यंत उद्या सगळी तयारी झालेली असेल. रविराज म्हणतो हा काही तुला खेळ वाटतोय का? आज इथे तर उद्या इथे. प्रिया म्हणते मग काय करायचं बाबा, ती सायली इथे येईल असं वाटलं तरी होतं का? ते काही नाही, आपण तिकडेच जाणार आहोत आणि तिथेच लग्न करणार आहोत, हळदही तिथेच होईल. माझ्या मैत्रिणीच्या फार्म हाऊसवरती स्वतःचे सिक्युरिटी गार्ड आहेत, सगळी चोख व्यवस्था आहे तिथे. प्रतिमा म्हणते अशी तुझी कुठली मैत्रीण आहे की जिच्याकडे स्वतःचे सिक्युरिटी गार्ड आहे? प्रिया लगेच शब्द फिरवते आणि श्रीमंत घरातून ती आहे, त्याच्यामुळे स्वतःचे सिक्युरिटी गार्ड बोलवता येतील असं सांग. सायली हे सगळं मुद्दाम करते आपल्याला त्रास व्हावा म्हणून, आणि मला तुम्हाला कोणालाही त्रास होऊन द्यायचा नाहीये. अजून काही भयंकर घडायच्या अगोदर आपण आत्ताच्या आत्ता पनवेलला जाऊयात असं ती बोल. सगळेजण पनवेलला जाण्यासाठी तयार होतात. चैतन्य कुसुमला मेसेज करून घडलेला सगळा प्रकार सांगतो. सायली म्हणते की आता फार्म हाऊसवरती लग्न होणार आहे. कुसुम म्हणते असं जर असेल तर आपल्याला इथून लवकरात लवकर निघावं लागेल. सायली म्हणते अगं उलट पनवेलला गेलं तर सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या आपल्याला करता येतील ना. काही झालं तर यांची उष्टी हळद आता मलाच लागणार.
असं म्हणून ती कॉल करते. आता इकडे पनवेलला एका फार्म हाऊसवरती सर्व लग्नाची तयारी झालेली असते. साक्षी सिक्युरिटी गार्डला सायलीचा फोटो दाखवते आणि ही मुलगी कितीही फालतू दिसली असली ना तरीसुद्धा ती या फार्म हाऊसच्या आतमध्ये येता कामा नाही. प्रत्येक गेटवरती खूप बारीक लक्ष ठेवा. मला कमीत कमी 20 ते 25 सिक्युरिटी गार्ड हवेत आणि गेस्टची सुद्धा चेकिंग करूनच आतमध्ये पाठवायचं. तितक्यात प्रियाला एक मुलगी सायलीसारखी पाठमोरी चालताना दिसते. ती गार्डला सांगते की तिला लवकर पकडा, तिला आतमध्ये येऊ देऊ नका. गार्ड जेव्हा तिला पकडतात तेव्हा ती दुसरीच मुलगी असते. ते गार्ड तिला सोडून देतात. हा सर्व प्रकार नागराज वरून पाहत असतो आणि तो खूपच हसत असतो. नागराज म्हणतो की लहान मुलं जशी घाबरतात ना तशी ही घाबरती सायलीला. पण सायली काही करायच्या अगोदर हिने काही गोंधळ घातला नाही म्हणजे इकडे चैतन्य आणि सायली फोनवर बोलत असतात. सायली म्हणते की प्रियाला कितीही थांबू देत, पण यांची उष्टी हळद तर मलाच लागणार. तशी व्यवस्थाच केली मी. चैतन्य आश्चर्यानेच म्हणजे असं विचारतो. सायली म्हणते ते सगळं तुम्हाला नंतर कळेलच हो. फक्त हे जेव्हा तयार होतील तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ कॉल करेल. मला यांना हळदीसाठी तयार झालेलं पाहायचं, पण हे त्यांना कळू देऊ नका हा. चैतन्य हसतच बरं असं म्हणतो. इकडे खाली सर्वजण हळदीची तयारी करत असतात. तितक्यात नागराज येतो आणि प्रियाला बाजूला घेऊन जातो. तो चिडूनच म्हणतो की थोबाड बघ तुझं, टेन्शन दिसतंय, भीती दिसते. कसली भीती आहे तुला एवढी? ती सायली कधीही कुठूनही उगवेल आणि तुझं लग्न मोडेल याची. हातपाय बघ नुसते थरथरतायत तुझे. तन्वी म्हणते की भीती काही नाही, फक्त जरा जास्त अलर्ट आहे आणि तुम्ही सुद्धा 2 दिवस अलर्टच राहा. मी तर अलर्ट आहेच, पण आता तू लक्षात घे की हे लग्न पार पाडायची जबाबदारी आता तुझी आहे. 2 वर्ष लागलेत प्रिया इथपर्यंत येण्यासाठी, आता फक्त 2 दिवस. मग त्या अर्जुनची सगळी प्रॉपर्टी आपल्या खिशात. पुढचे 2 दिवस तुला सगळं नीट जमवून घ्यायचंय आणि या पॉइंटला जर तू येऊन माती खाल्लीस ना तर मग तुझा कारभार संपला. इकडे चैतन्य अर्जुनच्या खोलीमध्ये येतो आणि खूप हँडसम दिसतोय असं म्हणतो. तो बोलण्यातून अर्जुनला हिंट देण्याचा प्रयत्न करत असतो, पण अर्जुन काही समजून घेतच नाही. विल पॉवर सुद्धा मिसेस सायलींसोबत निघून गेली आहे. कसं आहे ना प्रिया, आमच्या दृष्टीने जर तुझा उपयोग संपला तर आम्ही तुला कशाला पोसू. तुझ्या खोट्या आईबापांचा जसा खरा ॲक्सिडेंट झाला तसा तुझाही होऊ शकतो. त्यांचं नशीब ठीक होतं, ते वाचले, पण तुझी तर डेड बॉडी सुद्धा कुणाला सापडणार नाही. त्यामुळे महापूर झाला, धरणीकंप झाला, वणवा जरी पेटला ना तरीही अर्जुनने तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायलाच पाहिजे असं बघ, असं तिला धमकावूनच तिथून निघून जातो. इकडे सायली चैतन्याला व्हिडिओ कॉल करते व चैतन्य अर्जुनच्या नकळत त्याला स्माईल करायला सांगतो आणि सायली तिकडून त्याला पाहत असते. इकडे तन्वी म्हणते की हा नागराज जरा जास्तच डोलायला लागलाय, पण मला तर अलर्ट राहावंच लागेल. आज आणि उद्या जर सायली इथं आली ना तर नागराज मला मारायच्या अगोदर मीच हार्ट अटॅकने मरेल. तन्वी घाबरून साक्षीला कॉल करते आणि तुझे सिक्युरिटी गार्ड पाठवलेत ते चाळीतल्या गुंडांसारखे नाही आहेत ना, म्हणजे ते इथे नीट व्यवस्थित काम करतील ना असं घाबरूनच विचारते. साक्षी म्हणते प्रिया जर हा तू प्रश्न मला पुन्हा विचारलास ना तर मी तिथे येऊन तुझ्या थोबाडीत मारेल. तन्वी म्हणते की अगं तुला कळत नाही का, प्लीज तू चिडू नकोस, पण मला इकडे सगळीकडे सायलीच दिसतीये, खूप भीती वाटते मला तिची. साक्षी चिडूनच म्हणते की आता मला पुन्हा फोन करू नको, माझे सिक्युरिटी गार्ड त्यांचं काम करतील, मी माझं काम केलं आणि आता तू तुझं काम कर. तन्वी म्हणते की सगळे मलाच प्रेशर देतात, बाकी तिघांनी तर हात वर केलेत, पण काही झालं तरी आज आणि उद्या मी त्या सायलीला या फार्म हाऊसमध्ये शिरूच देणार नाही. इकडे हळदीची सगळी तयारी झालेली असते. पूर्णाजीन चैतन्याला बोलावतो आणि तुझी हेल्प हवी आहे असं सांगतो. तेव्हा चैतन्य मात्र तन्वीवरून टॉन्ट मारतो. अश्विन म्हणतो तुझ्या मनामध्ये तन्वीविषयी जो काही राग आहे ना तो आता काढून टाक. मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये सायली वहिनीबद्दल जरा विशेष आदर आहे, पण तिचा आणि दादाचा आता डिवोर्स झालाय. तन्वी आणि दादाच्या लग्नामुळे सगळे किती आनंदित आहेत हे पाहतोयस ना, तसं तू पण या लग्नामध्ये आनंदामध्ये हसत खेळत जर सामील झालास ना तर दादा पण रिलॅक्स होईल आणि त्याला सगळं मागचं विसरायला मदत होईल. चैतन्य म्हणतं की हो बरोबर आहे तुझं. अश्विन दुसऱ्या माणसाला हाताशी धरून काम करून घेतो. चैतन्य मनामध्ये म्हणतं की अर्जुन मागचं काहीही विसरणार नाहीये, पण इकडे त्याच्या मनाचा कोणी विचारच करत नाहीये. आता इकडे प्रिया मात्र खूपच टेन्शनमध्ये असते. ती फक्त नावाला हळदीसाठी बसलेली असते, पण तिचं सगळं लक्ष सायलीकडे असतं. त्यात अर्जुनही खाली आला नाही म्हणून ती खूपच चिंतेत असते. तिला मनातून वाटतं की पुन्हा एकदा सायली इथे आली की काय, अर्जुनला भेटली की काय. ती बाहेर जाणारच असते. तितक्यात सगळे तिला थांबवतात आणि बस असं म्हणतात. तितक्यात अर्जुन देखील खाली येतो. पूर्णाजी म्हणते की कल्पना या दोघांनाही औक्षण करून घे. तेव्हा कल्पना त्या दोघांनाही औक्षण करते. त्यानंतर प्रतिमा देखील दोघांना औक्षण करते. अर्जुन मात्र स्तब्ध बसलेलाच असतो. तो फक्त सायलीच्याच आठवणीमध्ये बुडालेला असतो. तितक्यात त्याची नजर शेजारी जाते तर त्याला चक्क असा भास होतो की त्या ठिकाणी सायली बसलेली आहे.
तो अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहतो आणि तिच्या हातामध्ये हात देतो. तेव्हा सायली उठते आणि अर्जुनच्या गालाला हळद लावते. अर्जुन देखील तिच्या गालाला हळद लावतो. दोघेही अतिशय प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. अर्जुन खूपच खुश असतो, पण प्रत्यक्षात त्याने तन्वीचा हात हातामध्ये घेतलेला असतो आणि तो तिच्याकडे पाहून आनंदाने हसत असतो. आता हे सर्व पाहून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटतं. पण मित्रांनो, जेव्हा अर्जुन भानावर येईल तेव्हा मात्र त्याचा मूड पुन्हा जाणार, कारण त्याला असं वाटते की ती सायली आहे म्हणून तो तिच्याकडे प्रेमाने पाहतोय. तर येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायलीच्या प्लॅनप्रमाणे ईश्वरी आणि नम्रता अर्जुनच्या हळदीमध्ये येतात. त्या म्हणतात, आलोय आम्ही नवरीच्या साड्या घेऊन, पण जाणार मात्र नवऱ्या मुलाला हळद लावून. ती अर्जुनला हळद लावते आणि गुपचूप हळदीचं भांडं बदलते. अर्जुनची उष्टी हळद ती बॅगमध्ये घालून सायलीकडे येते. सायली म्हणते, अगं केव्हापासून वाट बघत होते मी तुमची. ईश्वरी म्हणते की आमची वाट बघतीये की अर्जुन सरांच्या उष्ट्या हळदीची वाट बघतीये. आणि ठरलेल्या प्लॅनप्रमाणे चक्क सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.